उद्धव ठाकरेंकडे कुणी शिल्लक राहणार नाही. रामदास कदम. राजांना योग्य वेळेला योग्य निर्णय घेतलाय, त्यांचं अभिनंदन. राजन साळवींनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की उद्धव ठाकरेंना मी शेवटपर्यंत साथ देण्याचा प्रयत्न केला, पण आज त्यांच्याकडे सगळं संपलेलं आहे. राजन आणि माझं सख्या भावांसारखे संबंध आहेत. मला काल त्यांचा फोन आला होता. मला समाधान वाटलं. आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हाही तुम्ही आमच्यासोबत या म्हणून फोन नाही केला. त्यावेळी बोललो असतो तर बरं झालं असतं, बदल झाला असता. काल मला त्यांनी फोन करून सांगितलं, भाई मी तुमच्यासोबत येतोय, माझ्यावर लक्ष ठेवा, काही काळजी करू नको असं मी सांगितलं. वैभव नाईक आणि माझेही संबंध जवळचे आहेत, पण मी त्याला आतापर्यंत कधीही फोन केला नाही. आम्ही भूमिका का घेतली हे लोकांना आता कळतंय. संजय राऊत यांच्याविषयी प्रतिक्रिया. कधी कधी सत्य हे पचत नसतं, अशीच अवस्था आता संजय राऊत आणि विनायक राऊत यांची झाली आहे. जे वास्तव आहे ते शरद पवार बोलले. वास्तव नसतं तर शिंदे यांना हा दिवस मिळालाच नसता. ज्यांनी पुरस्कार दिला ते नालायक आहेत असं संजय राऊत यांना म्हणायचंय का? शरद पवारांवर बोलायची संजय राऊत आणि विनायक राऊत यांची अवकात नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचे वैचारिक मतभेद नव्हते. बोलतात ते फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलतात. प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे फक्त नौटंकी आहे, यात मात्र काही तथ्य नाही. शरद पवारांचा अभ्यास दांडगाय प्रचंड आहे. पवारांना ठाण्याचा नाही, संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्याचा अभ्यास आहे. आपण कोणावर काय बोलतो याचं भान संजय राऊत यांनी ठेवलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी रामदास कदम यांच्या प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंसोबत कोणीच शिल्लक राहणार नाही, मी आधीच बोललो होतो. राजन साळवींचा पक्षप्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सनसनीत राजकीय कानफाटात लागली. अजून पुष्कळ लोक प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. उद्धव ठाकरेंकडे कोणी शिल्लक राहणार नाही. हम दो हमारे दो एवढंच शिल्लक राहणार मातोश्रीकडे, बाकी कोणी शिल्लक नाही राहणार आहे. ये तो झाकी है और बहुत कुछ बाकी है. भाई राजन साळवी यांचा पक्षप्रवेश आज होतोय. खूप तुम्ही अगोदरपासून मी बोललो होतो ना, पण मी आधीच सांगितलं होतं उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक राहणार नाही. आजचा राजन साळवीचा प्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सनसनीत कानफडत आहे. राजकीय कानफडत, राजकीय दृष्ट्या म्हणतोय मी, हाताला नाही, राजकीय दृष्ट्या दिलेली ही कानफडत आहे राजन साळवींनी. आणि याच्यापुढे असे अनेक कानपट्या उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत महाराष्ट्रातून. तुम्हाला लवकरच कळेल. अजून पुष्कळशी नावं आहेत, पुष्कळसे लोक रांगेमध्ये उभे आहेत प्रवेशासाठी. कोणी शिल्लक राहणार नाही उद्धव ठाकरेंकडे. शेवटी हम दो हमारे दो एवढंच मातोश्रीमध्ये शिल्लक राहणार आहे. बाकी सगळं कोण शिल्लक राहणार नाही यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळेल. आणि मी हे भविष्य मी याच्या आधीच सांगितलंय. ही नांदी आहे, ही सुरुवात आहे फक्त. ये तो झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है. धन्यवाद. जय महाराष्ट्र. भाई राजन साळवींचे तुमचे संबंध किती जिव्हाळ्याचे राहिले, तरी आता ते तुमच्याकडेच येत आहेत किंवा आपल्या पहिल्या शिवसेनेकडे येतात असं म्हणूया, निष्ठावंत. कसं बघता या सगळीकडं मैत्रीकडं तुमच्या? नाही, राजन साळवींनी संबंध महाराष्ट्रात दाखवून दिलं की मी उद्धव ठाकरेला शेवटपर्यंत साथ द्यायचा प्रयत्न केला, पण आज त्यांच्याकडे सगळं संपलेलं आहे, काय शिल्लक घालून नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या फाटून जे खंजूक बसलं ते आता सगळ्यांना पडतंय. राजनचे माझे सख्या भावासारखे संबंध, माझ्या लहान भावासारखं राजन आहे. मी त्याला राजूच म्हणतो. काल देखील राजनचा फोन आला, म्हटलं राजू बोल. मी त्याचा आवाज ओळखला त्याला नाव सांगण्याच्या आधी. मला समाधान वाटलं. आम्ही सगळ्याजणी निर्णय घेतला, पण मी राजूला फोन नाही केला कधी, राजनला फोन नाही केला, पण तू ये आमच्यासोबत म्हणून कधी फोन नाही केला. कदाचित त्यावेळेला बदल झाला तिकडे असता, मी बोललो असतो, पण मी नाही बोललो. मी त्यावेळेला कालपर्यंत त्याचा फोन आला, भाई मी सोबत येतो तुमच्या, माझ्यावर लक्ष ठेवा. चिंता करू नको, काळजी करू नको, काही काळजी करू नको. आणि म्हणून राजन हा माझ्या अतिशय भावासारखा आहे. वर वैभव नाईकचे माझे संबंध जवळचे आहेत. तुम्ही वैभव नाईकला विचारून घ्या, मी त्याला आता पण कधीच फोन नाही केला, कधीच नाही फोन केला, बिलकुल नाही. आम्ही कोकणातले सगळे आमदार आम्ही एकत्र होतो कालपर्यंत. आता दुर्दैवानं अशा काही गोष्टी घडल्या, नाईलाजानं आम्हाला उद्धव ठाकरेला सोडायला लागलं. काही लोकांना आता हळूहळू कळतंय माझी भूमिका काय ती, आमची काय भूमिका आम्ही घेतली ते आता कळतंय. दूध का दूध पाणी का पाणी आम्ही हो गए. आणि उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा आता महाराष्ट्रासमोर येतोय. मी जे बोललो होतो ते समोर दिसतंय आज. आणि म्हणून राजांनी योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतलाय.
त्याचं अभिनंदन आणि शुभेच्छा त्याला. धन्यवाद. मला वाटतं कधी कधी सत्य हे पचत नसतं आणि तशीच अवस्था आता संजय राऊत आणि विनायक राऊत झालेली आहे. जे वास्तव आहे ते शरद पवार साहेब बोलले आणि वास्तव नसतं तर एकनाथ शिंदेना हा पुरस्कार मिळाला नसता. म्हणजे ज्यांनी पुरस्कार दिला ते पण नालायक आहेत असं म्हणायचं का संजय राऊतांना आणि विनायक राऊतांना? कुठे शरद पवार साहेब, कुठे संजय राऊत आणि विनायक राऊत, कुठे इंदिराचा ऐरावत आणि कुठे श्याम मठाची तटाणी? यांची अवकात तरी आहे का शरद पवारांच्या वरती बोलायची? कालपर्यंत शरद पवार आमचे बाप आहेत म्हणणारे आज बापाच उलटले सापासारखे. आणि म्हटलं हे सत्य कधी कधी लोकांना झोंबतं, ते पटत नाही. उद्धव ठाकरेंचा सत्कार झाला असता तर त्यांना आनंद झाला असता, शरद पवार साहेब बोलले असतं तर त्यांना आनंद झाला असता. मग आता उद्धव ठाकरेंची कुवत आहे का, लायकी आहे का? आज समजेल ना त्यांना. आज पोहे सुद्धा आहेत काही, त्याच्यावरून आता उद्धव ठाकरेची लायकी काय शिल्लक आहे ते कळेल ना. धोका तुम्ही दिला शरद पवार साहेबांना. तुमचे 20 आले, त्यांचे 10 आले. ते कसे आले? यांनी अख्खा आयुष्य राजकारणामध्ये काढले. ठीक आहे, शिवसेना प्रमुखांचे आणि त्यांचे वैचारिक मतभेद नव्हते. वैयक्तिक शरद पवार साहेब आणि बाळासाहेबांची मैत्री होती, फक्त राजकीय मतभेद होते. आणि म्हणून ते आज काल स्पष्ट बोलले. ज्यांनी अनेक वर्ष ज्या एकनाथ शिंदेनी ठाणेदार मीच आहे हे अनेक वेळा दाखवून दिलं, वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये असताना देखील. ते संजय राऊत शरद पवार साहेबांना सांगतायत शरद पवार साहेबांना ठाण्याची माहिती नाही म्हणे, राजेंद्र विचारायला विचारा. हे आशास्पद आहे ना. जो राजेंद्र विचार स्वतः निवडून येऊ शकणार नाही, जो पडतो हो त्याला विचारा म्हणे ठाणं कुणाचं आहे ते. इतकी वाईट अवस्था संजय राऊतांची झाली. मी तुम्हाला सांगतो, संजय राऊत जे बोलतात ना ते फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलतात. आज ते शरद पवार साहेबांना काल बोलले, 2 दिवसामध्ये जाऊन गपचूप माफी मागतील, हात जोडतील आणि प्रसिद्धी घेऊन मोकळे होतील. याच्या पलीकडे त्यांचा उद्देश काही नाही. आणि एका दगडा 2 पक्षी मागायचे आणि पुन्हा मी तुमचा वफादार आहे हो उद्धव साहेबांना टाकायचं, बघा मी किती तुमच्याशी प्रामाणिक आहे. तर हे फक्त प्रसिद्धीसाठी सतत नौटंकी आहे, याच्यामध्ये कुठलेही तथ्य नाही. शरद पवार साहेबांचा अभ्यास दांडगा आहे, प्रचंड आहे. अख्खा आयुष्य त्यांनी राजकारणामध्ये काढलंय. महाराष्ट्राचं नाही, ठाण्याचं नाही, संबंध देशाचा कानाकोपरचा अभ्यास आहे. आपण कुणावर काय बोलतो याचं भान संजय राऊत साहेबांनी ठेवलं असतं तर बरं झालं असतं. धन्यवाद.